नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून आज सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ या काळाविषयी माहिती पाहणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे एखादी क्रिया केवळ भूतकाळात घडली हे सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. तसेच हा काळ वापरताना क्रियापदाचे फक्त भूतकाळी रूप वापरतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. भूतकाळी रूप म्हणजे पास्ट टेन्स. आता काही पास्ट टेन्सची उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला देतोय. क्रियापदाची भूतकाळी रूपं कोणती आहेत? पास्ट टेन्स ऑफ वर्ब्स तर गिव गेव, टेक टूक, रन रॅन, कुक कुक्ड, टेल टोल्ड. तसेच वॉक वॉक्ड, गो वेंट, जम्प जम्प्ड, राईट रोट, ट्राय ट्राई. यानंतर आपण सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र पाहूया. एस प्लस पास्ट टेन्स ऑफ व्ही प्लस डॉट डॉट डॉट. डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट आणि एक्सटेन्शन घेऊ शकतो. एस म्हणजे सब्जेक्ट, ज्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो. वाक्याच्या सुरुवातीलाच हा कर्ता येतो. त्यानंतर पास्ट टेन्स ऑफ वर्ब, क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याच्या पुढे आपण लिहायचं आहे. बघूया आपण आता उदाहरण. टेल सांगणे, टोल्ड सांगितले. आपण वाक्यात उपयोग बघूया. आय टोल्ड अ स्टोरी, मी गोष्ट सांगितली. वी टोल्ड अ स्टोरी, आम्ही एक गोष्ट सांगितली. यू टोल्ड अ स्टोरी, तू गोष्ट सांगितलीस. यू टोल्ड अ स्टोरी, तुम्ही गोष्ट सांगितली. ही टोल्ड अ स्टोरी, त्यानं गोष्ट सांगितली. शी टोल्ड अ स्टोरी, तिने गोष्ट सांगितली. इट टोल्ड अ स्टोरी, त्यानं गोष्ट सांगितली. या ठिकाणी इट हे प्राणी किंवा निर्जीव वस्तूंसाठी वापरतात, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी दे टोल्ड अ स्टोरी, त्यांनी गोष्ट सांगितली. अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्सची वाक्य करू शकतो. आता काही वाक्य मी तुम्हाला मराठीतून दिलेली आहेत, त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे. म्हणजे याच काळातली ती वाक्य आहेत आणि या सिंपल पास्ट टेन्समध्ये रूपांतर करून आपण ही वाक्य आपल्या विषय शिक्षकांना दाखवायची आहेत. काळ समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सहकार्य करा.